हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतोय परत. लास्ट टाइम आपण गेलो होतो दांडेलीला, त्यानंतर आत्ता ब्लॉग येतोय कारण की एक ट्रिप प्लॅन केली आहे. सो त्याचं प्रिपरेशन चालू आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी फायनली गाडी घेतलेली आहे. थोडं ओनरशिपचा ट्रान्सफरचा इश्यू होता, त्याच्यामुळे थांबलं होतं, पण फायनली आपण गाडी घेतलेली आहे. सो ही पाहू शकता गाडी टाटा नॅनो आपण घेतलेली आहे. तर काही लोक म्हणतील की कशाला गाडी घेतलीस, एकदम छोटी आहे, कशी दिसते. पण प्रत्येकाचा हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो, पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो प्रत्येकाचा. सो मला त्यावेळी असं झालेलं की टाटा नॅनोज घ्यायचे. तर माझ्याकडे खूप ऑप्शन होते. अल्टो होती, पिंटो होते, पण त्याची व्हॅलिडिटी हे 3-4 वर्ष वापरायला होती. आणि आपले जास्त ट्रिप होत नाहीत वर्षातून, 2 ते 3 वेळा आपण फिरतो. त्याच्यामुळे म्हटलो की हा ऑप्शन बेस्ट आहे आणि हा मला आवडला. आणि छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट आहे. रतन टाटा सरांचं एक स्वप्न होतं की मिडल क्लास फॅमिली, जे लोक 2 व्हीलरवरून 3-4 जण प्रवास करतात, त्यांना आरामदायक आणि सुखद प्रवास, चांगला प्रवास, सेफ्टीएस्ट रिझन उन्हामध्ये पावसामध्ये व्हावं. सो त्यांनी ही गाडी डिझाईन केली होती, पण लोकांनी तसा प्रतिसाद दिला नाही. नाहीतर ही अजून पण गाडी बाप चालली असते. पण आता लोकांना कॉमेटच्या लॉन्च नंतर लोकांना असं वाटतंय की नॅनो आपण घ्यायला हवी होती. कारण की नॅनोमध्ये जर मागच्या रिअरला तुम्ही स्पेस बघितला, बाकी कुठल्याच गाडीमध्ये एवढा स्पेस नाही बघितला जेवढा मी रिअरला स्पेस आहे. मस्तपैकी बसू शकतात मागं लोक, आणि ह्या गरजा माझ्या फुलफिल होतात. सो मला ही गाडी बेस्ट वाटली. आणि असे जेव्हा मी रोडवरून जातो तर खूप लोक बघतात चांगल्या नजरेने. काही जणांना असं बघून चेहऱ्यावरती आनंद होतो, आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. आणि सध्या आपण जातोय गावाला, कारण की दरवर्षीप्रमाणे सप्ताह यंदा लवकर आलाय. सो त्याच्यासाठी प्रिपरेशन चालू आहे. एक गाडीची टेस्टिंग चालू आहे, गाडीचं सर्व्हिसिंग वगैरे केलंय मी. पण थोडी गाडी एक टेस्ट करायची आहे 25-30 किलोमीटर, कारण की लॉंग रूटला जाणार आहे, घाटाचा प्रवास आहे. या टायमिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स नको यायला, त्यासाठी आता आपण चाललोय पन्हाळ्याच्या दिशेने. आपण पन्हाळ्याला खूप वेळा जाऊन आलोय, पण आज बघूया. आज माझ्यासोबत आहे जावेद आहे, मी आहे. सो खूप दिवसानंतर आम्ही परत एकदा एका फ्रेममध्ये आलोय. आणि याचं पण नवीन चॅनल येतं आहे यूट्यूबवरती. सो सिल्वर रिगार्डिंग असणार आहे. तुम्हाला मी थोडंसं बनलं की तिथं तुम्हाला एक हे पण देईल, चॅनलचं नाव पण देऊन जाईन, लिंक देईल. आणि चला आपण प्रवास करूया आता पन्हाळ्याच्या दिशेने. काय काय होतंय, आपण आज काय काय करतोय बघूया. आणि व्लॉग इथून पुढे खूप भारी भारी येणार आहेत, आणि आपण ट्राय करायचं की प्रत्येक रविवारी एक ना एक व्लॉग आपण शूट करायचा आहे. तर चला बघूया कसा होतोय प्रवास पुढचा. चला पुढच्या दिशेने. सो फायनली आपण पन्हाळ्यावरती पोहोचलोय, आणि आता आपण जेवायला थांबलो. शाकाहारी जेवतोय आपण. सो ही आहे व्हेज थाळी, आणि त्याने मागवली अंडा करी. आणि आम्ही थांबलोय हॉटेल अन्नपूर्णा, बरोबर तबक उद्यानच्या समोर. ओके, तर चला सुरुवात करूया. बघूया टेस्ट करून कसं आहे. चपाती आहे, मटकीची भाजी, श्रीखंड, पनीरची भाजी, डाळ, त्याला ह्याला काय म्हणतात तरी, ताक आहे. आणि हा खारडा टाईप एक आयटम आहे, आणि एक लोणचं आहे. ओके, तर घरी मला शिवाय घालणार आहेत. घरात जेवत असून तू बाहेर व्हेज जेवायला घालायस. घरात नाही सांगितलं. पापड राहिला, आणि त्याने मागवले अंडा करी. आज रविवार आहे तरी पण काहीच खाना पडत आहे. हो, फिनिश करूया आणि आज जाऊया. चलो या साईडला बघ, पन्हाळ्याचं हे दाखवलं. हे नाही रे, पाण्याचा वापर नाही, त्यामध्ये पाणी तसं खराब झालंय. दगडात बांधलेली एकदम विहीर. आधीच्या काळात बांधायची बघ. खूप वर्षानंतर आम्ही आता आलोय तबक उद्यानमध्ये, आणि थोडं मेंटेन ठेवलं आहे व्यवस्थित मस्तपैकी.
शिवप्रताप म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळगडावरती केलेले पराक्रम आणि पन्हाळगडावरती घडलेल्या गोष्टी याबाबतच इथे माहिती दिली गेली आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळगड कधी जिंकला आणि सिद्धी जोहरने घातलेला पन्हाळ्याला वेढा तब्बल 6 महिन्याचा, यातून महाराजांची सुटका व महाराजांसारखी वेशभूषा परिधान करून शिवाकाशीत यांनी दिलेला शत्रूला चकवा, तसेच रक्तबंबाळ होऊन सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे वीर बाजीप्रभू देशपांडे यांची गाथा, अशा बऱ्याच पराक्रमांचा साक्षीदार असणारा किल्ला म्हणजेच किल्ले पन्हाळगड. तर आपण पन्हाळा फिरून संध्याकाळचे 4 वाजता रिटर्न येतोय. ओके, तर गाडी चालवतायत जावेद. ओके, सो त्यांचा फोकस असू दे रस्त्यावरती, आपण बोलूया तुमच्यासोबत. तर ह्या गाडीची चांगली गोष्ट म्हणजे पेट्रोल गाडी आहे, ह्याला ॲव्हरेज आहे 22. ओके, आणि काही गाडींना 25 देखील ॲव्हरेज पडतं. ओके, सो या गाडीचं जर मेंटेनन्स कॉस्ट म्हटला तर 2000 ते 2500 मध्ये जे सर्व्हिसिंग होतं, म्हणजे तुम्हाला 10,000 किलोमीटरपर्यंत बघावं लागत नाही. इंजिन ऑइल आलं, ऑइल फिल्टर आला, एअर फिल्टर आला आणि स्पार्क प्लग जर लागले असतील तर ते पण 100 रुपयाचे येतात. सो 2 व्हीलरच्या मेंटेनन्समध्ये तुम्ही ही गाडी मेंटेन करू शकता. तर हे पण हे एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, जी की बजेट फ्रेंडली आहे गाडी. सेकंडरी गाडी कॉम्पॅक्ट आहे, रस्त्यावरून किंवा गल्लीबोळातून आपण काढू शकतो. गाडीला पार्किंगला जास्त स्पेस सुद्धा नाही लागत. ओके, तर मी गाडीमध्ये काही छोटे मोठे मॉडिफिकेशन्स केले आहेत, जसे की सबवूफर इन्स्टॉल केले आहेत. हे सीट कवर दिसत आहेत मागचे, हे सीट कवर पण चेंज केले. ओके, आणि जे पुढचे लॅम्प होते हेडलाईट्स, ते कंपनी फिटेड येल्लो होते, ते मी व्हाईट टाकले. कारण की मागच्या वेळी जेव्हा मी गावी जात होतो त्यावेळी लाईट रस्ता दिसत नव्हता लाईटीमुळे. सो यावेळी मला बेटर व्हिजन येईल. आणि जेव्हा आपण आता गावी जाणार आहोत तेव्हा तर खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, तर अजून तुम्हाला एंटरटेनमेंट असेल भरपूर सारं. तर आपण चाललोय आता घरी, थोड्या वेळात आपण पोहोचू. आणि गाडीने चांगली साथ दिली आहे. सो गाडी आपण अराउंड 35-40 किलोमीटर चालवली असेल, त्यामुळं वॉर्निंग इश्यू नाही, काय नाही. ओके, गाडीसाठी आपल्याकडे सेफ्टीएस्ट पर्सन म्हणजे एअर इन्फ्लेटर आहेत. टायर पंचर झाला, हवा कमीसाठी आपण काम करू शकतो. परत कुलंट रिफलसाठी कुलंट पण ठेवलं आहे. सो ज्या बेसिक गोष्टी आहेत ट्रॅव्हलिंगच्या वेळेला लागतात, त्या सगळ्या आपल्याकडे बेसिक गोष्टी आहेत. आपण पूर्ण तयारीत चाललो आहे. सगळे इंजिन किट, मारतूल, विलतूल सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं. त्यामुळे आपण निवांत प्रवास करू शकतोय, काही टेन्शन नाही. आणि आपण चाललो आहे बरोबर गुरुवारी, तर त्यावेळी पण व्हिडिओ शूट होतील. मस्त धमाल करूया, मजा करूया, मस्ती करूया. कनेक्टेड राहा. आणि दादांचं चॅनल येत आहे सिल्वर रिगार्डिंग, तुम्हाला काही गोष्टी वस्तू मागवायच्या असतील सो मी चॅनलचं नाव सजेस्ट करेन तुम्हाला. एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. ओके, सो या व्हिडिओला इथंच आपण एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.